फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तुम्ही आमच्या दोघींची पर्वा करायचीच नाही असं ठरवलंयत ना, मग तुमच्या मनाला येईल तसं वागा. मी नाही तुम्हाला अडवणार. अगं काय केलं लेखास तू हे? अगं ह्या डिझाईन प्रमाणे तुला मी कटिंग करायला सांगितलं होतं ना, मग हे काय केलंस तू? सानिकाबद्दल सगळं काही तुम्ही आईना लगेच सांगून टाका. पण माझा नाही धीर होणार तिला सांगायचं. अगं आता रडण्यात काय फायदा लेखा? हा, दूर हो माझ्या नजरेतून. चल निघ. सगळं सुरळीत व्हायला हवं असेल तर लेखा आणि साहिलला लवकरात लवकर शोधून घरी आणायला हवं. हा एकच मार्ग आम्हाला दिसतोय. हॅलो मोहन शेठ. काय कसं काय चाललंय काम? एवढं चिडलात का? नाही तसं नाही, म्हणजे हो इथूनच जात होते, म्हटलं बघावं माझं काम कुठपर्यंत आलंय ते. दॅट्स इट. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? एनी टेन्शन? टेल मी प्लीज. नाही तसं नाही मॅडम. मॅडम आमच्याकडनं एक मोठी चूक झाली आहे मॅडम. म्हणजे तुम्ही जे डिझाईन दिलं होतं ना त्याप्रमाणे हे बघा मॅडम. म्हणजे मॅडम तुम्ही काही चिंता करू नका मॅडम. म्हणजे मी स्वखर्चाने हे पुन्हा व्यवस्थित करून देतो मॅडम. मॅडम प्लीज मॅडम. एक मिनिट. मॅडम कुणी केलं हे? मॅडम ह्या मुलीने. ह्या एवढ्याशा मुलीने हे सगळं केलं आणि तुम्ही तिला करू दिलत? मॅडम सॉरी मॅडम, म्हणजे आमचं चुकलंच मॅडम. म्हणजे तुम्ही जे डिझाईन सांगितलं होतं त्याप्रमाणे झालेलं नाही मॅडम. मी स्वखर्चाने पुन्हा व्यवस्थित करून देतो मॅडम. प्लीज तुम्ही काळजी करू नका मॅडम. हिला मी आत्ताच्या आता नोकरीवरून काढून टाकतो. तुम्ही तिला कामावरनं काढून टाकाच. हो. म्हणजे मी तिला माझ्याकडे कामावर घे. नाही मॅम, तुम्ही जे सांगता ना मी तसंच करतो.
काय मॅम? काय म्हणालात? मोहन शेठ, शी हॅज डन अ मार्वलस जॉब. रिअली. अहो, तिने या ड्रेसमध्ये जे काही चेंजेस केले आहेत ना, त्यामुळे माझ्या ड्रेसला 4 चांद लागले. सिम्पली ग्रेट. तुम्हाला माहिती आहे, हा ड्रेस मार्केटमध्ये धमाल उडवून टाकेल. लक्षात ठेवा, इट विल रॉक. माय गॉड, माझा विश्वासच बसत नाहीये. या एवढ्याच्या छोट्याशा मुलीनी हे एवढे सगळे चेंजेस केलेत. मॅडम, तसं सांगायचं तर मुलगी फार हुशार आहे मॅडम. म्हणजे खूप लवकर प्रगती केली तिने. आणि तुमच्यापासून काय लपू मॅम, मी खूप खुश आहे तिच्या कामावर. अच्छा, म्हणून तुम्ही तिला कामावरनं काढून टाकणार होतात? नाही, तसं नाही मॅम. काय नाव काय आहे तुझं? लेखा. लेखा. गुड, व्हेरी गुड. तू खूप चांगलं काम केलेस. मोहन शेठ, मला तुमच्याकडून एक फेवर हवा आहे. बोला ना मॅम, तुम्ही सांगेल ते करायला तयार आहे मी. हे बघा, ह्या मुलीमध्ये खूप टॅलेंट आहे. तुम्ही हिला माझ्याकडे द्या, मी माझ्याकडे काम करेन. हां, हो, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही मॅम. मग करणार ना माझ्याकडे काम? अगं, अशी विचार काय करतेस? त्या खूप मोठ्या ड्रेस डिझायनर आहेत. त्यांनी स्वतःहून तुला ऑफर दिली आहे. अगं, हो म्हणून टाक. नाही, मी तुमच्याकडं काम नाही करू शकत. मी नाही करणार तुमच्याकडे काम. अगं लेखा, तू वेडी आहेस का? तुला कळतं का तू काय बोलतेस? हा, ती एवढी तुला चांगली ऑफर देतेस आणि तू धुडकावतेस. लेखा, हे बघ, तुला पैशाचा काही प्रॉब्लेम वाटतोय का? अगं, मी तुला या कामाचे अगदी चांगले पैसे देईन. नाही, पैशाचा काही बी प्रश्न नाही आहे. पण माझ्या अडचणीच्या वेळेस मोहन शेटांनी मला मदत केली. माझा खाण्यापिण्याचा प्रश्न सोडवला. मग त्यांच्याकडचं काम सोडून मी कसं जाऊ ना? कमाल आहे हा हिची. हिच्यासारखी मुलगी मी पहिल्यांदाच पाहते. अगं लेखा, या दुनियात स्वार्थासाठी एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाण्याची स्पर्धा असते. आणि तू खरंच लेखा, तुझ्या इतकी प्रामाणिक मुलगी मी पहिल्यांदाच बघतोय. मोहन शेठ, एवढा चांगला विचार करणारी माणसं तुमच्याकडे कामाला आहेत. यू आर व्हेरी लकी. खरं मॅडम. लेखा, आता तुझ्यासाठी प्रगतीची दालनं उघडली जात आहेत. आता तू माघारी फिरू नकोस, मी तुला सांगतो लेखा. अगं, उद्या तू खूप मोठी डिझायनर झाली तर मला त्यापेक्षा मुख्य अभिमानाची गोष्ट नसेल. खरंच सांगतो लेखा. जातो मॅडम बरोबर. गो अहेड. लेखा, हे बघ, तू मोहन शेठनं फसवत नाहीयेस आणि ते तुला परमिशन देतायत की. लक्षात ठेव, प्रत्येक माणसाला प्रगतीचा आणि पुढे जाण्याचा अधिकार असतो. आणि मी तुझ्यासाठी ही संधी देते, त्यामुळे स्वतःचा प्रगतीचा मार्ग बंद करून घेऊ नकोस. मग आता करणार ना माझ्याकडे काम? बाय, चालेल. मी करून तुमच्याकडे काम. गुड. तुला माहितीये, मला नवीन नोकरी लागली आहे. आता आपल्याला लई पैसा मिळणार आणि तुला लई शिकवणार. ताई, हे काय आणलंयस? हे पेढे आहेत. मग दे मला. थांब, आधी आपण देवाकडे ठेवूया. ये.
काय चाललंय? दुर्गाताई, हे घ्या. मला नवीन नोकरी लागली आहे. त्या पूनम मॅडम आहेत ना, त्यांच्याकडं. हे समजा तुमच्यामुळेच झालं आहे. आता खूप काम कर नीट. चला आणि असं नका बसू. आता मन लावून काम करा. स्वयंपाक व्हायचा आहे अजून. तांदूळ निवडायला घे. पण एक पेढा. हे घे. मॅडम, येस, कम इन. तुम्ही सांगितलेलं चित्र मी काढ. व्हॉट? चित्र? नो, से डिझाईन्स. बोल, डिझाईन. डिझाईन. येस. ओके, दाखव. जाऊ जाऊ नाही, येऊ म्हणायचं. मी येऊ. ये. साहिलला शाळेत घालायचं तुझं स्वप्न पूर्ण झालं. आता तो शिकेल, मोठा होईल. तरच माझ्या कष्टाचं काहीतरी चीज होईल ना. ते होईल, पण मग माझं काय? म्हणजे अगं तुम्ही दोघं राहता ना इथे, मग त्याचं घरभाडं कोण देणार? तुम्हाला दोघांना फुकटात ठेवून घेऊ मिळते. कोण लागतं तुम्ही दोघं माझे? चालेल, या महिन्यापासून मी देत जाईन भाडं. अरे वा, पैशाचा विषय काढल्यानंतर एकदम अशुद्ध भाषा. काय ठरलंय आपल्या लेखा? शुद्ध बोलायचं. हा, शुद्ध बोल. हो. हा.
Girls, come on. Come on. Mona, Neeta, Rakhi. Come on, everybody. Maddie? Yeah. Maddie, where are you? So, there's a good news for our cosmic fashions. आपण पाठवलेल्या 3 डिझाईन्स पैकी 2 डिझाईन सिलेक्ट झाली आहेत. थँक्यू. वेर इज लेखा? लेखा कुठे आहे? अजून ती आली नाहीये. तिला आज लेट होणार आहे. ती येईलच इतक्यात. राखी, पूनम मॅम, मॅडी सर, यावेळी ऑफिसमध्ये कोणीच नाही.